नमस्कार. आस्वाद मनांचामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आता उपवास आहे, तर मग नाश्त्याचा पदार्थ सकाळी सकाळी करण्यासाठी बघूया. तो म्हणजे भगरीचा किंवा वरईसुद्धा म्हणतात काही ठिकाणी. त्याचा आपण शिरा बनवणार आहोत. सकाळी होणारी एकदम झटपट अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी लागणारे आपल्याला इथे अर्धा कप एवढं मी वरई घेतलेली आहे. हे 4 जणांसाठीचं प्रमाण आहे. तर त्यासाठी आपण वरई जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि पल्स मोडवरती त्याचा रवा तयार करून घेणार आहे. ना की आपल्याला त्याचं पीठ बनवायचं आहे, आपल्याला त्याचा रवा बनवायचा आहे. म्हणजेच की थोडंसं दरदर राहिलं पाहिजे, थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण रवा चाळणीने चाळून घेणार आहे आणि उरलेली जी काही अख्खी भगर वाटत असेल तर ती परत एकदा आपण फिरवून घ्यायची, जेणेकरून ती खूप जास्त अशी जाडसर नाही राहिलं पाहिजे. रव्याचा टेक्स्चर जसं की बारीक रव्याचं टेक्स्चर असतं तशा पद्धतीचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर आपण परत एकदा हे जे काही उरलेलं होतं चाळून घेतलेलं, तर ते आपण परत एकदा बघू शकता तुम्ही की टेक्स्चर कसं दरदर आहे. तर ते दोन्हीचं सेम टेक्स्चर पाहिजे अशा पद्धतीने आपण ते वाटून घेणार आहे. तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तोपर्यंत जर का आपल्या चॅनलवरती आस्वाद मनांच्या या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी 1 ते 2 चमचे एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स टाकले, ज्यात काजू, बदाम आणि पिस्ता. आणि आपण हे तळून घेतल्यानंतर मनुके ॲड करणार आहे, कारण मनुके लवकर जर टाकले तर त्याचा जो कलर आहे तो डार्क होऊ शकतो. यासाठी मनुके नंतर घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता. आता आपण हे आधी तळून घेतोय आणि त्यानंतर हे आपण एका साईडला काढून घेतो. आपला दुसरा सुद्धा चॅनल आहे आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्ट. तिथे सुद्धा तुम्ही भेट द्यायला विसरू नका, जिथे तुम्हाला नवनवीन ज्वेलरीज दाखवल्या जातात. आता इथे किशमिश ॲड केलेली आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा प्रमाण करू शकता. मी इथे 7 ते 8 एवढे किशमिश घेतलेले आहेत. तर इथे किशमिश आपण तळून घेतोय आणि बाजूला काढून घेतोय. आता यानंतर आपण याच्यामध्ये सेम तुपामध्येच आपण आता याच्यामध्ये रवा जो काही आपण बारीक करून घेतलेला आहे वरईचा तो ॲड करणार आहे. आता हा ॲड करून आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत, जसा आपण शिरा करतो रव्याचा तशाच पद्धतीने शिरा बनवायचा. तर त्यासाठी याला सुद्धा आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर रवा कच्चा राहिला तर तो दाताखाली टचर लागणार, म्हणजेच की एकदम दरदरा लागणार, शिजणार नाही व्यवस्थित. आणि इथे त्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. थंड पाणी ॲड केलं तर तुम्हाला पाणीसुद्धा एक्स्ट्रा लागेल आणि त्यानंतर ते शिजायला सुद्धा वेळ लागेल. तर त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे, जे की गरम घेतलेलं आहे. आणि इथे जेवढा रवा आहे त्याच्या आपल्याला 3 पट एवढं पाणी ॲड करायचं आहे. आपण इथे रवा वापरतोय, भगर अख्खी वापरत नाही आहे, तर त्यामुळे इथे लागेल तशा प्रकारे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. मला इथे 3 कप एवढं पाणी लागलेलं आहे. 1 कप रव्यासाठी म्हणजे अर्धा कपासाठी मी अर्धा कपाच्या मापाने 3 वेळा पाणी ॲड केलेलं आहे. तर मी पाणी ॲड करताना थोडं ॲड केलेलं आहे आणि टेस्टनुसार तुम्ही इथे कमी जास्त साखर ॲड करू शकता. इथे मी 1/4ला थोडंसं कमी एवढी साखर ॲड केलेली आहे. आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे, गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने. आणि जास्त करून तर वरईच्या गुठळ्या होतच नाहीत वरईच्या पिठाच्या, पण तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित टेक्स्चर ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण इथे विलायची पावडर टाकणार आहे, ज्याच्यामध्ये मी साखर ॲड करून बारीक केलेलं होतं. तर इथे मी 1/4 चमचा एवढं इथे साखर आणि विलायची पूड एवढी ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे आपण जे काही ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले ते ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण ॲड करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं एवढ्या वेळापुरतं. किंवा तुम्हाला शिजले असं जाणवलं की त्यानंतर तुम्ही ते बारीक गॅसवरती ठेवायचं आहे हे. आणि शिजले असं तुम्ही हाताने टेक्स्चर चेक करू शकता. आणि त्यानंतर जे काही वरईचं तांदूळ आहेत त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो, तर त्यामुळे आपण इथे त्याला पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं व्यवस्थित परतवल्यावरती. बघू शकता तुम्ही की शिरा एकदम भारी झालेला आहे आणि टेस्ट आपल्या रव्यासारखीच लागते, वेगळी अशी टेस्ट लागत नाही. उपवासाचा आहे म्हणजे वेगळी टेस्ट लागेल असं काही नाही आहे, रव्यासारखीच टेस्ट आहे आणि खूप सुंदर लागतो. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.